तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बरेचसे कमेंट्स, मेसेजेस, पर्सनली कॉल, पर्सनली मेसेजेस येत होते. तर बऱ्याचशा जणांना आहे ना आमचे रीतिरिवाज माहिती नाही आहेत. काहींनी व्हिडिओज पाहिले, काहींनी फक्त माझा टक्कल केलेले व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यामुळे बरेचसे जण आहेत ना वेगवेगळ्या विचारांमध्ये आहेत की ताईंना काही झालेलं आहे का, किंवा ताई आजारी आहेत का, ताईंचे केस का काढले. आता जे लांबून आहेत ना, जे आमच्या गावातून आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत, पण जे लांबून आहेत ज्यांना हे रीतिरिवाजच माहिती नाही आहेत, साहजिकच आहेत त्यांना हे प्रश्न पडणे. त्याचबरोबर मी अजून एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की आमचा ॲक्सिडेंट होता वाचला, स्वामी कृपेने आम्ही दोघं वाचलो. तर त्याच्यावरती पण मी थोडीशी माहिती देणार आहे की नक्की काय झालेलं आहे. कारण काय झालं, ॲक्च्युली तो व्हिडिओ खूप मोठा झाला आणि त्याच्यात मला सविस्तर माहिती देता नाही आली आणि ॲक्च्युली आहे ना मी घाबरले पण होते खूप. आणि त्या दिवशी आम्हाला गावी जायचं होतं, पण आम्ही त्या दिवशी गावी गेलो नाही. का तर एवढी भीती मनात बसली ना, का तर मरण समोर आम्ही पाहिलेलं होतं. म्हणजे अचानक खरंच खूप डेंजर क्रिटिकल कंडिशन होती. पण खरंच आपले स्वामी आपल्या पाठीशी असतात ना, त्यावेळेस कोणतीही वाईट घटना आपल्या संग होत नाही. संकट येतील पण त्यातून खरंच स्वामी अलगद आपल्याला तारून नेत असतात. तर पहा, मी शितोळे. माझं नाव सुप्रिया सचिन शितोळे. आम्ही तर ही आमची प्रथा रोटी गावातून आहे. म्हणजे आम्ही कुसेगावचे शितोळे. आता कुसेगाव, पुसेगाव 2-3 प्रकारचे हे कुसेगावमध्ये पण आहेत. पण आमच्या आहे ना 7 वाड्या आणि 7 गावं असं म्हणजे बरचसं काही-काही सांगतात सचित. पण मला एवढं त्यातली काही माहिती नाहीये. पण बरेचसे शितोळे आहेत. बरेचसे म्हणजे शितोळे घराणं खरंच खूप मोठं आहे. म्हणजे मी माझं म्हणजे घराणं म्हणजे मी त्या पद्धतीचं बोलत नाहीये, वेगळं काही दृष्टिकोन वेगळा घेऊ नका. पण कसे शितोळे बरेचसे नावाचे असे म्हणजे शितोळ्यांमध्ये पण प्रकार आहे. पण ते जाऊ द्या, बाकीचं बोलायला नको. कारण चुकीचे विचार करणारे लोकं आहेत ना, लगेच कुठेतरी काहीतरी चुकीची कमेंट करून निगेटिव्ह थिंकिंग करतात आणि त्याच्यामुळे आहे ना आमचं पण मन खचलं जातं. तर काहींचं म्हणणं आलं, तुम्हाला लग्नाच्या आधी या गोष्टी माहिती होत्या का? तर ॲक्च्युली आहे ना, ही प्रथा मला माहिती नव्हती आणि जरी माहिती असली तरी एवढं काही त्याच्यात वाईट नाहीये, की बाबा ही गोष्ट माहिती आहे, की आम्हाला लग्नानंतर टक्कल करावं लागणार आहे, मग आम्ही लग्न नाही करायला पाहिजे यांच्यासंग. हे सरासर चुकीचं आहे. तर या गोष्टी आम्हाला माहिती होत्या आणि प्रथम लग्न जमवतानाच आहे ना, प्रत्येक जणांच्या म्हणजे सांगण्यात येतं, की आमच्यात ही प्रथा आहे आणि शक्यतो करून आता लग्न कसं रिलेटिव्हमध्येच जुळवण्यात येतं. तर रिलेटिव्हज असलं, की ते माहिती आपल्याला अगोदरच्यापासूनच असते, की हो, की असं-असं होणार आहे. म्हणजे प्रत्येकच आपण असं कुठली पण मुलगी उचलणार, आणणार ह्यातली गोष्ट नसते. म्हणजे केव्हा पण लग्न जमवतो त्यावेळेस म्हणजे नातेवाईकांच्या थ्रू असं लग्न जमत असतं. त्यामुळे प्रत्येक लेडीजला माहिती असतं, प्रत्येक घरात माहिती असतं, की आपल्या मुलीच्या बरोबर हे गोष्टी घडणार आहेत पुढं म्हणून. त्याच्यामुळे आहे ना, याच्यात आई-वडील पण कुठे विरोधात नसतात आणि मुली पण विरोधात जाऊच शकत नाही त्याच्यात. तर मुंडन करताना आमचा हा खर्च, आता काहींचं म्हणणं हे पण आले, की "ताई एवढं लेट तुम्ही मुंडन का केलं?" का तर कसं म्हणजे ते लहान लेकरू असताना आता सगळ्यांना माहिती आहे, की जावळ, मुलाचं जावळ किंवा मुलीचं जावळ आपण लहानपणीच काढतो. म्हणजे वर्षाच्या आतमध्ये जावळ काढून घेतात. तर कसं असतं, आमच्यात जावळ ठेवतात मुलांचं किंवा उतरून ठेवतात. पण ते जपून ठेवावं लागतं. आपण जे जावळ लहानपणी काढून ठेवतो मुलांचं, ते जपून ठेवायचं का तर ते जावळ आपल्याला तिथं द्यायचं असतं. हे पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि खरंच कोणत्या ताईदादांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल, फर्स्ट टाईमच माझ्या व्हिडिओवरती आलेला असाल, तर तिथे जाऊन नक्की पहा, की जावळाची पूर्ण पद्धत तुमच्या लक्षात येईल. काय होतं ना, त्यावेळेस जावळ करायचं कसं होतं, या जावळाला खूप मोठा खर्च असतो. म्हणजे लग्न कसं असतं, पूर्ण लग्नासारखं पद्धत आहे. फक्त नवरी नसते. मंडवळ्या वगैरे, बाशिंग, मंडवळ्या, हळदी, घाना, बांगड्या, सवासणी, देवाला जाणं, येणं. आपण कसं एखाद्या मुलाचं लग्न जमलं, की त्याला गडंगणाला बोलवतो. पूर्ण ती पद्धत आहे. तर गडंगणाची पण पद्धत असते, घाणं बांगड्याचाही असतो, सवासण्यांचा कार्यक्रम असतो आणि त्याचबरोबर सटवाईला बकरी. आता आपण छोटं जरी जावळ केलं, तरी सटवाईचा ज्याच्या त्याच्या कार्यक्रम वेगवेगळा असतो. तसं आमच्या सटवाईला बकऱ्यांचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे आहे ना, याच्यात खर्च 4-5 लाखाच्या घरात होऊन जातो. का तर जे रिलेटिव्ह आपल्याला कपडे वगैरे घेऊन येतात, त्या रिलेटिव्हजला कपडे पण आपल्याला पोशाख परत रिटर्न करायचा असतो. तर हा पण खर्च असतो त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मुलाला पण फुल पोशाख, आपण पण कपडे घ्यावे लागतात. त्याचबरोबर मामा लोकांनी पण म्हणजे मामांनी पण आहे ना, मुलाला सूट, बूट म्हणजे कपडे पूर्ण पोशाख, त्याचबरोबर बूट, केस कट करण्यासाठी कात्री असते. त्याचबरोबर सोन्याची एखादी वस्तू, मग तुम्ही अंगठी घ्या, चैन घ्या, तुम्ही काहीही घेऊ शकताय. तर या प्रकारे मामांना पण खर्च असतो. तर हा खर्च पण खूप लांबपर्यंत जातो. आता तुम्हाला माहिती आहे सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. तर तो खर्च पण आणि तो आत्ता
म्हणजे अगोदर जरी केला असता तरी तो तर खर्च होणारच होता. तर काय होतं ना, आमच्यात कशी पद्धत आहे सटवाईला बकरी आता 2 मुलांची जावळ झाली. म्हणजे एक करायचं म्हटलं का आता आमची जॉइंट फॅमिली आहे. मग एकमेकाला सोडून आम्ही कुठले फंक्शन करू शकत नाही. मी, माझे सख्खे दीर, माझे चुलत दीर आणि पुण्याचे 2 दीर असे 5 जण हे भाऊ-भाऊ आहेत. तर आहे ना, एकत्र असलं तर खर्चाला थोडंसं जजमेंट बसतं. आता माझी डिलिव्हरी झाली. माझ्या नंतरनं यशच्या नंतरनं श्रेयश झाला. तर 2 महिन्याचा दोघांच्यात फरक आहे. आता मी तर 2 महिन्यानंतरनं श्रेयश झाला. तर दोघांची जावळ एकत्र करण्याची ठरवली. नंतरनं दिरांचं लग्न झालं. तर त्यांच्यासाठी पण आम्ही थांबलो. आता घरात एकत्र असल्यामुळे आपण एकमेकाला सोडून करत नाही. म्हणजे मला उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला बोलते, की ताई तुम्ही एवढे लेट जावळ का केली? तर माझ्या जावेला मुलगी आहे. मग त्यांना मुलगा होईल या दृष्टिकोनातून आम्ही थांबत-थांबत गेलो. त्याचबरोबर पुण्याच्या दिरांचंही लग्न झालं. त्यांच्यासाठी पण आम्ही थांबलोत प्रेग्नंट राहिल्यानंतर. कारण काय होतं ना, ज्यावेळेस आपण जावळ उतरवणार असतो, आता आमची भाऊ-भाऊकी खूप मोठी आहे. तर वाडे जरी तुटले तरी भाऊ-भाऊकी खूप मोठी आहे. एखादी लेडीज जर घरामध्ये प्रेग्नंट राहिली, म्हणजे भाऊकीमध्ये सुद्धा, तर भाऊकी जरी असली तरी आम्ही आमच्या घरातल्यासारखे धरतो. एखादी लेडीज जर प्रेग्नंट असली तर आम्हाला जावळ उतरवण्याची परमिशन तिथूनच नाहीये. का तर हा बकऱ्याचा कार्यक्रम असतो. तर यशचं आणि श्रेयशचं मिळून सटवाईला 2 बकरी कापले आणि ज्या ठिकाणी रोटीला फंक्शन होता जावळ उतरवण्याचा, तिथं एका जणाचं म्हणजे आता दोघांची जावळ होती, मग एका जणाचं. आम्ही नाही म्हणत की ह्याचं केलं आणि त्याचं केलं. एका मुलाच्या नावाने 5 बकरे तिथं कापले आणि एका मुलाच्या नावाने गोडाचं जेवण ठेवलं. अशी आहे ना 7 बकऱ्याची दावण तिथं होती. म्हणजे 5 बकऱ्याची दावण तिथं आणि सटवाईला 2 बकरी. अशा प्रकारे हा कार्यक्रम होता. घाण्या बांगड्या झाल्या. त्यानंतरनं आपण लग्नाच्या आदल्या दिवशी कसं घोड्यावर बसून नवरदेवाला अख्ख्या गावामध्ये पाया पडायला घेऊन जातो दर्शनाला. तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही तो पण जाऊन पाहू शकताय. तर डीजे वगैरे लावून तोही फंक्शन आमचा पार पडला. आणि ज्या दिवशी जावळाचा फंक्शन आला, त्या दिवशी सकाळी म्हणजे होता होईल लवकर तिथं जाण्याचा प्रयत्न करावा लागतो आम्हाला. का तर तिथं जावळ उतरून आणि कसं एक दडपण खर्च असतो बरं का. का तर आपण आहे ना एवढे वर्ष आपले केस सांभाळलेले असतात, त्याची काळजी घेतलेली असते. आपल्या आईनी पण त्याच्यासाठी खरंच खूप मेहनत घेतलेली असते. आणि अचानकच म्हणजे थोडंसं वेगळं वाटतं बरं का. थोडंसं म्हणजे असं वाईट वगैरे नाही किंवा पश्चाताप होत नाहीये कुठल्या गोष्टींचा, फक्त मनात. आणि प्रत्येक स्त्रीला हे वाटणारच साहजिकच आहे. का तर स्त्रीचं सौंदर्य खरं म्हटलं तर केसांवरतीच असतं. पण असं काही नाही. हे पहा, तर मी अशा प्रकारे ओढणी वगैरे घेतलेली आहे. काही वाटते का घाण? बिलकुलही नाही. मी आहे अशी पण आवडते. त्यात काहीच हे नाहीये. कारण याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी बोलण्यात आल्यात मध्यंतरीच्या मागच्या 2-4 महिन्याच्या काळात, की स्त्रीचं सौंदर्य हिरावून घेतलं जातं, असं होतं, तसं होतं. काहीही नाहीये. हे बघा, आपली जी रूढी परंपरा असते ते आपल्याला फॉलो केलीच पाहिजे नाही. रीतिरिवाज हे आपल्याला पाळलेच पाहिजे नाहीत. आणि आपण देवधर्म मानतो, देवांना आपण मानतो. जे रूढी परंपरेनुसार जे काही चालत आलेलं आहे ते आपण फॉलो केलेलंच पाहिजे नाही. आता ह्याच्यावरती बोलण्यात आलं, पण आपण बालाजीला जातो. तिथं स्त्रिया केसांचं दान स्वतःहून करतात. तर त्या ठिकाणी कोणीच बोलायला जात नाही. का तर ते स्वखुशीने होतं. तसं इथं पण आमचं पण स्वखुशीनेच होतं. आणि शिवाय मी जर बोलले असते, की मला एकच बट द्यायची माझी, मी पूर्ण केस देऊ शकत नाही, तर माझ्या मिस्टरांनी पण ते ऐकून घेतलं असतं. आणि मुख्य मुद्दा म्हणजे काय, तर ताई तुम्ही ते तुमचे केस उतरवताना शूट का नाही केलं? तर ते आहे ना, ते कुठल्याही पुरुषाला दिसून द्यायचं काम नसतं. म्हणजे ते पुरुषांनी कुठल्याच पाहायचं नसतं आणि स्वतःच्या मिस्टरांनी सुद्धा ते महिना, सव्वा महिना ते पाहायचं नसतं. म्हणजे बायकोचा टक्कल वगैरे केलेला. त्यामुळे आहे ना, व्हिडिओ वगैरे काढण्याची तिथं प्रथा नाहीये. मुलांचे व्हिडिओ आपण काढू शकतोय, पण स्त्रीचे व्हिडिओ केस काढताना नाही काढू शकत. पण काहीतरी असेल कारण, की जेणेकरून आम्हाला तिथे म्हणजे शूट करण्याची परमिशन नाही. तिथं आहे ना, अगोदर फोटो वगैरे आमचे काढले म्हणजे ओवाळताना, औक्षण करताना, मुलांना ओवाळताना, आम्हाला ओवाळताना, आमच्या ओटी भरताना सगळं शूट केलं. न्हाव्यानी कात्री इथं धरली, ते पण फोटो आहेत. पण व्हिडिओ काढायला आम्हाला परमिशन नव्हती. त्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. का तर एवढं मोठं फंक्शन करायचं आणि छोट्याशा गोष्टीसाठी कुठेतरी काहीतरी चुकीचं करायचं, हे योग्य नव्हतं. आम्हाला घरूनच सांगण्यात आलं होतं, की तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे तिथं काही करू नका. आणि म्हणजे बाकीच्यांना कुणालाच सांगायची गरज नाही पडली. फक्त माझ्या मोठ्या जाऊबाईंनी मला सांगितलं, "सुप्रिया तिथं अलाउड नसतं. तू शूट करू नकोस." तर मी बाकीचं काही शूट केलं नाही. आणि त्या दिवशी काय झालं ॲक्चुअली, केस वगैरे पूर्ण काढले ना, इतकं डोकं हलकं झालं. आणि आदल्या दिवशी आहे ना, आता आमचं 6 तारखेला जावळ होतं. 5 तारखेच्या रात्री कंटिन्यू मी झोपलेच नाही. काय झालं,
आपला इथला माझा टाईम आहे 11:30चा झोपायचा, का तर मला लेट होतो झोपायला, का तर व्हिडिओ एडिट वगैरे करायला वेळ लागतो. 11:30-12 वाजून जातात. तर तिथं पण मला काही 11:30-12 वाजल्याशिवाय, आणि बऱ्याच महिन्यांनी जाते मी, 6-7 महिन्यांनी गावी जाते मुक्कामासाठी. म्हणजे वर्षांनी जाते, पण ह्यावेळेस यात्रेनंतर 6-7 महिन्यात लगेचच जाणं आलं. मग गावी गेल्यावरती झोप लागत नाही. तर म्हटलं 1-1:30 वाजता तर उठायचे, मग झोपायलाच नको. पण ही माझी मोठी चूक होती. मी 1 तासाची का होईना झोप घ्यायला हवी होती. पण काय होतं, मला असं झोप नाही झाली की ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याच्यामुळे मी झोपलेच नाही, आणि झोप नाही झाल्यावरती आपल्याला किती त्रास होतो हे सर्वांनाच माहिती आहे. तर झोप न झाल्यामुळे आणि ते केस अचानक सगळे काढल्यामुळे आहे ना, मला थोडीशी चक्कर यायला लागली, आणि हे होतं, हे साहजिकच आहे. त्याच्यानंतरनं पण मी बरेचसं म्हणजे काही गोष्टी शूटच नाहीत केल्या. जास्त व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे. तर माझे जावळ म्हणजे जावळ काढतानाचं शूट न करण्यामागचं कारण तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. तर खरंच छान वाटलं की तुम्ही पर्सनली मला मेसेजेस केले, आणि खरंच अशी काही तुम्हाला माहिती घ्यायची असली ना, तुम्ही कमेंट्स करा. मी नक्की याच्यावरती व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि ही आमची रूढी परंपरा आहे. आम्ही आणि शितोळे आणि गायकवाड, काही ठराविक गायकवाड आहेत ना, त्यांच्यातसुद्धा रोटी गावातच केस काढण्याची प्रथा आहे. तसेच आम्ही शितोळे, आमच्या इथं पण प्रथा आहे. आता 1.25 महिना झालेला आहे, होऊन गेलेला आहे. तर तिथं जायचं आहे, का तर यशला घेऊनच तिथं जावं लागतं. तर 1.25 महिने झाल्याच्या नंतरनं परत निवद नारळ करायचा, मंदिरात जायचं, आणि काय त्यांचं आता काय ते सांगतील ते करायचं. आणि जे कापड असतं ना, जे आमच्या डोक्याला बांधलेलं असतं काळं कापड, हे वालं, तर ते तिथं द्यायचं असतं. तर अशा प्रकारे ते बांधतात. आणि मी खरं आहे ना, हे जास्त दिवस नाही बांधलं, का तर इतकी उष्णता, आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना, तर हे ब्लॅक कापड फक्त मी कंटिन्यू 8 दिवस हे ठेवलं आहे डोक्यावरती, आणि दिवसभरातून मी एकदा तरी घालायचे. असं नाही की पूर्णच नाही, पण एकदा तरी थोडा वेळ का होईना हे घातलेलं आहे. आणि ह्याचा आकार पहा कसा आहे. खरंच हे प्रत्येक अनुभव घ्यायचा असतो माणसाने. असं काही नाही की नाही, नाही मी हे करू शकत नाही, आणि आमच्यात आहे ना कोणतीच महिला अशी नाही बरं का शक्यतो करून, की तिने जबरदस्तीने मुंडन केले, किंवा तिच्या घरच्यांनी, सासरच्यांनी जबरदस्तीने तिला केस काढायला लावलेत. मी जरी म्हटलं असतं मला ह्या गोष्टी करायच्या नाहीत, आता मी तर यूट्यूबर आहे, मी इन्स्टावरती पण फेमस आहे. मग किंवा आपण ॲक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आता यूट्यूबवर मी कंटिन्यू ॲक्टिव्ह असते, इन्स्टावरती पण ॲक्टिव्ह असते. मग मी थोडक्यात प्रोफेशनलच झाले. मग मी असं बोलायला पाहिजे का नाही, नाही मला सगळ्यांसमोर यावं लागतं, अशा प्रकारे व्हिडिओज पोस्ट करावं लागतात, मग मी माझं मुंडन नाही करणार, नाही. प्रत्येक गोष्ट ही ऐकली पाहिजे नाही, फॉलो केली पाहिजे नाही. आणि मी जरी म्हटलं असतं मला अशा प्रकारे मुंडन करायचं नाहीये, मी फक्त माझी बट देणार, तरीही कोणी जबरदस्ती केली नसते. आणि जावळ काढण्यामागचं कारण हे आहे. त्याचबरोबर एका ताईंचा मेसेज आला होता. आता मला जर त्यांचा मेसेज सापडला तर मी साईडला देईन, की ताई ॲक्सिडेंट झाला, हे तुम्ही थंबनेलवरती तर टाकलं, पण नक्की काय झालं हे पूर्ण सांगा. आणि थोडक्यात मी एका व्हिडिओमध्ये ते सांगितलं पण होतं, पण तरीही मी सांगते. ॲक्च्युली काय झालं, जावळाचा फंक्शन, यात हळदी पण असतात, त्याच्यामुळे हा कार्यक्रम रिस्की असतो. त्यामुळे आम्हाला जावळाच्या अगोदर महिनाभर कुठं जाऊन देत नाहीत, आणि जावळ झाल्यानंतरही 1.25 महिना घर सोडायचं नसतं. आम्हाला याची परमिशन नाही आहे. तर त्याच्यावरती संकट असतात हे आम्हाला माहिती होतं. पण सचिनचं कसं असतं की नाही, मी इकडं चाललोय ना, तू माझ्या संग चल. तर त्यांना मला डावलता येत नाही. त्या दिवशी पण भरपूर काम होतं मला 4 तारखेच्या दिवशी. 6 तारखेला जावळ होती, घरी जायचं होतं मला 4 तारखेला यश आला की. पण सचिनचं म्हणणं होतं की नाही, तू माझ्या संग चल, आपण त्याला घेऊन येऊन मग तुम्हाला मी सोडून येतो. परी गावीच होती. मग सचिन, मी आणि यश तिघं गेलो. तर ॲक्च्युली काय झालं, यशचा न्यू शूज त्याने तिथंच ठेवला. तर त्याला मी काय म्हटलं, आता भैयाने तर एक शूज घेणारच होता तो. तर म्हटलं एक शूज इथं आहे, पण इथला साधा आहे, आणि तिथं आहे तो म्हणजे जरा भारीतला आहे तिथं ठेवलेला शूज त्याने. तर त्याला मी थोडीशी ओरडली, बाबा तू घेऊन यायचं ना, तेवढ्यासाठी परत एक एक्स्ट्राचा खर्च का, त्याच्यात भरपूर खर्च होतो, मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि ह्याच्यात आहे ना खूप धावपळ व्हायची. प्रत्येकाने पैसे सोडायचे, तू त्याला कपडे घे, तुम्हाला पोशाख घ्या, तुम्ही हे करा ते करा, पैसे सोडायचे, पण ते धावपळ खूप होऊन जायची. आणि मग सचिनने काय केलं, उड्डाण पुलावरून गाडी न घेता आपलं ग्राउंड, म्हणजे जे ग्रामीण रेग्युलर लोकांसाठी जे खालचे रस्ते असतात ना, तर तो आहे बारामतीला. आम्ही त्याला घेऊन येताना मग काय केलं, खालच्या पुलाच्या खालून जायचं ठरवलं आम्ही. परत क्रॉस करून म्हटलं त्याचं बूट घेऊन यावं. आणि ॲक्च्युली सचिनकडून केव्हाच असं होत नाही बरं का, मग ते घडायचं होतं, पण स्वामींची कृपा, खरंच डेंजर झालं होतं सगळं. आणि बरेच दिवस म्हणजे माझ्या मम्मीला हे गोष्टी मी सांगितल्या पण नव्हत्या. सासरी गेल्यानंतर ना, तिथं गेल्यावरती सांगितल्या. तोपर्यंत कुणालाच काही मी सांगितलं नाही, की आता टेन्शन येऊन जातं माणसांना. आणि पुलाखालून जायचं म्हणून आम्ही सरळ खाली उतरलो, पूल क्रॉस करायचा.
एकदम पूल फक्त आहे ना, आता फुटावरती मला तर सांगता येणार नाही. ते कमीत कमी आहे ना, इथून हा सोफ्याचं अंतर केवढे हे पण जास्त झालं बरं का. आणि गाडी स्लो होती का तर क्रॉस करायचं होतं म्हणून का तर पुलाखालून जो म्हणजे आता काही समजून घ्या तुम्ही, पुलाखालून आपल्याला क्रॉस करून पलीकडून परत जायचं होतं रिटर्नला. तर एवढा पण स्पेस भरपूर झाला. तर इथं समजा आम्ही आणि इथं ट्रक अचानक आला आणि बरोबर आहे ना, ट्रक आला तो कसा आला, त्यांनी हॉर्न दिला नाही आणि आमचं चुकलं, आम्ही पण हॉर्न दिला नाही. सचिनचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि नशिबाने मी माझं पुढं लक्ष गेलं. पण मी म्हटलं, "स्वामी पुढे पहा." माझ्या तोंडात आलं, "स्वामी पुढं पहा." आणि ॲक्च्युली आहे ना, सचिनने एवढा फास्ट ब्रेक मारला ना, गाडी स्लो असल्यामुळे जास्त काहीच झालं नाही. नाहीतर बरोबर त्या ट्रकच्या दोन्ही चाकांच्या मध्ये आम्ही गेलो असतो. म्हणजे खूप डेंजर अनहोनी होता स्वामींनी त्यातून आम्हाला वाचवलं आहे आणि स्वामींवरती माझा विश्वास आहे. त्यामुळे कितीही लांबचा प्रवास असू द्या, मी सांगते, केव्हा पण घर सोडताना आपल्या ज्या केंद्रातून विभूती असते पहा, विभूती, रक्षण विभूती एकच आली. मोहऱ्या नसतात का, पिवळ्या मोहरा, ज्या तिथं सिद्ध केलेल्या असतात. म्हणजे आता आपण कुठल्या कार्यक्रमाला वगैरे गेलो बघा, तर आपल्याला देण्यात येतात. तर त्या ठराविक मोहऱ्या मी घरी घेऊन येत असते किंवा मी घरी कालभैरवाष्टक म्हणून प्रवासाला जर जायचं असलं सचिनला किंवा मला, तर त्या मोहऱ्यांवरती मी कालभैरवाष्टक बोलते, स्वामींचा जप करते आणि त्या मोहऱ्या मी जाताना घेऊन जात असते. तर त्या दिवशी माझ्यासोबत काहीच नव्हतं आणि आता आम्ही मध्यंतरी बघा 4-5 महिन्यापूर्वी आम्ही 3000 किलोमीटरचा प्रवास करून आलो. पण आम्हाला कुठेही धक्का स्वामींनी लागून दिला नाही आणि त्याचबरोबर ह्या संकटातून पण मला बाहेर काढलं. तर ताई थँक्स, तुम्ही कमेंट केल्यामुळे मला हा व्हिडिओ परत बनवावा लागला. तर ही आहे जर्नी आणि जावळ काढल्यामुळे मला काय वाटतं, तर मला काहीच वाटत नाही. मला असं सॅड पण फील होत नाही, की माझ्याबरोबर हे घडलं, हे का घडलं, मी का जावळ दिलं किंवा काय, हे काहीच विचार माझ्या डोक्यात येत नाहीत. कारण मी आहे ते आपण व्यवस्थित राहिलं ना, हां, या प्रकारे जरी राहिलं तरी तुम्हाला कळून येते का की मी जावळ काढले म्हणून? एवढंच झालं की कंटिन्यू आपण डोक्यावरती पदर घेऊन राहत नव्हतो. तर मी पदर घेऊन राहायला शिकलेले आहे. याच्यात काहीच वेगळं काही झालेलं नाहीये. तर घरामध्ये मी काही पदर वगैरे घेत नाही. आत्ता व्हिडिओ काढते आणि हे पहा अशा प्रकारे केस आलेले आहेत. तर जाऊ देत ना, आता ज्यावेळेस केस वाढतील त्यावेळेस. लहानपणी मी माझं जावळ पाहण्यासारखी मी एवढी हुशार नव्हते किंवा त्यावेळेस मला काही समजत पण नव्हतं. पण ॲक्च्युली आहे ना, माझं असं म्हणणं आहे की नशीबवान आहे मी, की जेणेकरून माझ्या मिस्टरांना सुद्धा माझं जावळ बघण्याचा चान्स भेटलेला आहे. माझी मुलंसुद्धा माझं जावळ काढलेलं पाहू शकतायत. म्हणजे लहानपणी आपल्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी, मामा-माम्यांनी सगळ्यांनी जावळ पाहिलेलं असतं. पण लग्न झाल्याच्या नंतरनं नवऱ्याला जावळ पाहायला भेटते आपलं. म्हणजे ह्याला पण मी माझं नशीब समजते. आणि इथून पुढे लहानपणी आपल्याला हेअरकट वगैरे करता येत नव्हते. नाही का, काहीच माहिती नव्हतं आपल्याला काय करायचं काय नाही. मम्मी नेईल तेच करणार आपण. पण आता मी वेगवेगळे हेअरकटही करू शकते. त्यामुळे मी त्याबद्दलही हॅप्पी आहे. आणि मी जर बाय चान्सली बालाजीला एवढ्यात गेले, तर मी तिथं जाऊनही परत मुंडन करणार आहे. मग ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की मला याच्याविषयी काहीच त्रास नाहीये. मला काहीसुद्धा वाटत नाहीये माझे केस नाहीत ते. उलट मला हलकं आणि रिलॅक्स फील होते. का तर खरं आहे ना, मी वैतागले होते केसांना, का तर केस भरपूर मोठे होते. मी माझ्या केसांच्या प्रेमात होते, हे तर 100% आहे. पण मी वैतागली होते का तर मला आहे ना कंटिन्यू माझ्या गळ्यात केस लागायचे. आणि मला वरती टांगलेले केस बिलकुलही आवडत नव्हते. ते कंटिन्यू गळ्यात राहायचे आणि कधी-कधी संध्याकाळचं आहे ना खूप चिडचिड व्हायची त्या केसांना घेऊन. त्याच्यामुळे असं वाटतं, ठीक आहे, निवांत झाले. कंगव्याची गरज नाही, भांग पाडायची गरज नाही, वेणी घालायची गरज नाही. फक्त आता चेहऱ्याचा मेकअप केला, निघालोच आपण. आणि वेगवेगळे आपण टोपी, कॅप्स वगैरे पण घालू शकतोय. त्यामुळे खरंच ताई होत्या का दादा होत्या मला माहिती नाही बरं का, त्यांनी आज पण मेसेज केला की ताई तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा. दादा खरंच मला याविषयी काहीच वाटत नाहीये आणि मी हॅप्पी आहे, एकदम व्यवस्थित आहे. मला कोणता आजारही झालेला नाहीये किंवा काहीच नाहीये. कारण बऱ्याचशा जणांना माहिती आहे की कॅन्सर झाल्यावरती टक्कल करतात किंवा बालाजीला गेल्यावरती टक्कल करतात. तर मला यातल्या दोन्हीपैकी काहीच प्रकार नाहीये माझ्या संग घडलेला. तर आमच्यात मुंडनाची प्रथा आहे, त्यामुळे मी मुंडन केलेलं आहे. अजूनही काही माहिती हवी असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा. चला मग, श्री स्वामी समर्थ.